brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. झाड वगैरे इथं काही नव्हतं, इथं कुठे झाडाचं काहीच नव्हतं. आग विझवल्यानंतर आम्ही घरनं ब्लँकेट आणले. बॉडी जी आहेत ते म्हणजे त्यांनी ही केल्या, ॲम्ब्युलन्समध्ये भरून दिल्या. दादांचं विमान आलं त्यावेळेस मी तिथं एका विमानामध्ये मी फ्युलच भरत होतो. त्या गावात बी एवढी मोठी झाडे नाहीत की विमान त्याला घासू शकतं की धडकू शकतं म्हणून पडले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास महिना उलटलेला आहे आणि महिन्यानंतर DGCAने एक अहवाल दिला. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो अपघात झालेला आहे हे विमान ज्यावेळेस लँड करताना कोसळलं त्यावेळी एका झाडाला धडकलेलं होतं आणि त्यानंतर हा विमान अपघात झालेला आहे. अर्थात आपण या घटनास्थळावर आलेलो आहोत आणि घटनास्थळाची जर पाहणी केली तर या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं एवढं मोठं झाड नाहीये की ज्याला विमान धडकून खाली कोसळू शकेल. अर्थात आपण जर पाहिलं तर घटनास्थळ जे आहे ते हा टेबल टॉप रनवे आहे आणि टेबल टॉप रनवे पासून जिथं विमान पडलं ते जवळपास 150 ते 200 फुटाचं अंतर आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला जर आणखी पाहिलं तर खालच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. मात्र या झाडांची उंची आणि टेबल टॉप असलेल्या रनवेची उंची जर पाहिली तर जवळपास 250-300 फुटाची उंची आहे आणि 250-300 फुटाचं कुठल्याही प्रकारचं झाड या परिसरामध्ये उपलब्ध नाही, अस्तित्वात नसल्याचं दिसून येतंय. खरं तर आमदार रोहित पवार जे आहेत ते सातत्याने या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करतायत आणि सातत्यानं हा घात असल्याचं देखील सांगत आहेत. या संदर्भातली चौकशी जी आहे ती राज्य सरकारनं किंवा तत्सम तपास यंत्रणांनी करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळं कुठेतरी या अपघाताबाबत शंका निर्माण होतीये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मृतीस्थळ देखील बनवण्यात आलेलं आहे, कारण राज्यभरातले अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी भेट देत आहेत, दर्शन घेत आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर हे अशा पद्धतीनं विमानं जी आहेत ती सातत्यानं या रनवेवरती लँड होताना पाहायला मिळत आहेत. कारण या विमानतळावरती 2 पायलट ट्रेनिंग सेंटर आहेत आणि सातत्यानं म्हणजे दर 5 मिनिटाला एक विमान जे आहे ते पायलट ट्रेनिंग सेंटरचं या ठिकाणी उतरत असतं. अशा पद्धतीचं हे सगळं परिस्थिती असताना ज्यावेळेस 28 जानेवारीला सकाळी ही घटना घडली त्यावेळेस अजितदादांचं विमान 8:45च्या सुमारास या ठिकाणी आलं. 8:46ला विमान जे आहे ते कोसळलं आणि त्यापूर्वी मोठा आवाज करत विमान जे आहे ते खाली येत होतं असं देखील इथल्या प्रत्यक्षदर्शी लोकांचं म्हणणं आहे. खरं तर जो DGCAनं 1 महिन्यानंतर अहवाल दिलेला आहे त्यानुसार इथं कुठल्याही प्रकारची झाडी जी आहे ती तेवढी उपलब्ध नाही, दिसत नाही. फक्त ही ग्रामीण भागात ज्याला वेड्याबाबळी म्हणतात त्या वेड्याबाबळींची झाडं जी आहेत त्या रनवेच्या जो पिचिंग केलेलं आहे दगडाचं त्यावर उगवलेली आहेत. मात्र त्याला विमान धडकून पडू शकेल अशी परिस्थिती सध्या इथं नाही आणि त्यामुळे कुठेतरी या अहवालाबाबत देखील साशंकता निर्माण होते की विमान अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस खरंच इथं तपास यंत्रणा जे आहे ते अधिकारी आले होते का, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली का ऑफिसमध्ये बसून या संदर्भातला अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे. आपल्यासोबत इथला स्थानिक एक मुलगा आहे ज्यानं हे अपघात होताना पाहिलेलं होतं. नाव काय तुझं आणि नेमकं काय झालं होतं 28 जानेवारीला ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तू काय करत होतास? 28 जानेवारी 8:45 आल्यानंतर विमान पडलं होतं. पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला. पण ते लँडिंग केलं नाही त्यांनी. परत गो अराउंड घेतलं. आल्यानंतर डाव्या बाजूला असं कळलं की खालीच पडलं. पडल्यानंतर मोठा स्फोट झाला की लगेच आम्ही धावत आलतो, पण कोणी इथं म्हणजे ही नव्हतं, हालचाल नव्हती इथं. त्यामुळं आम्ही बी काही करू शकलो नाही. जाळच एवढा मोठा भयानक चाललेला त्यामुळं आम्हाला बी काही करता आलं नाही. नंतर एक 5-10 मिनिटात पोलिस ही त्यांची टीम सगळं पूर्ण आलते इथे. मग आग विझवल्यानंतर आम्ही घरनं ब्लँकेट आणले. मग सगळ्या बॉडी जी आहेत ते म्हणजे त्यांनी ही केल्या, ॲम्ब्युलन्समध्ये भरून दिल्या. पण ज्यावेळेस ब्लँकेट आणलं त्यावेळेस दादांची बॉडी इथेच होती, त्यांचं शव इथेच होतं? हो, इथेच होता. दादांची बॉडी पहिल्यांदा उचलून नेली ॲम्ब्युलन्समध्ये. पण मग आता DGCAचा जो अहवाल आलाय किंवा तसं ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचा अहवाल आलाय, प्राथमिक अहवाल आहे,
की इथं मोठ्या प्रमाणावरती झाडे आहे आणि त्या झाडाला विमान धडकलं आणि त्यानंतर हा विमान अपघात झालाय असं म्हटलं जातंय. नेमकं काय आहे? आता विमान जर पडायचंच असतं तर पहिल्यांदा इथं खूप ट्रेनिंगचे बी हे विमान चालू आहेत. त्यांनी ते बी आजपर्यंत कुठल्या झाडाला धडकले नाहीत आणि इथे बी एवढं काय मोठं झाड नाही, 5 ते 10 फुटाची झाडच आहेत, म्हणजे बाभळीची झाडं आहेत. त्यामुळे त्या गावात बी एवढी मोठी झाडे नाहीत की विमान त्याला घासू शकतं की धडकू शकतं म्हणून पडले, की तर रनवेला बी कुठंच मोठे झाड नाहीत. तुम्ही काय सांगाल, 28 जानेवारीला तुम्ही आला त्यावेळेस काय इथं पाहायला मिळालं तुम्ही आणि काय झालं? 28 जानेला 8:45 वाजता ज्यावेळेस झालं त्यावेळेस 5 मिनिटामध्ये आम्ही इथे आलो. गावातच होतो आम्ही ना, गावातून 5 मिनिटात इथे आल्यानंतर जाळ इतका मोठा होता की त्या जवळ जाणं शक्य नव्हतं कोणीच अपघाताच्या ठिकाणी. आणि दादांची बॉडी इथेच पडली होती या साईडला. तर पण 3 स्फोट झाले, त्यामुळे असं जवळ जाणं शक्य नव्हतं. आणि त्यात परत विझवण्याचा आम्ही प्रयत्न केला, यांच्याकडून ब्लँकेट आणली, टाकली त्यांच्या अंगावरती आणि बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. पण जो अहवाल आलाय आता त्यामध्ये असं म्हटलं जातंय की झाडाला धडकलंय विमान आणि त्या दिवशी दृश्यमानता देखील कमी होती किंवा ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये फॉग म्हणतो किंवा धुकं म्हणतो ते देखील जास्त होतं. तुम्हाला काय जाणवलं त्या दिवशी? होतं धुकं? धुकं थोडं होतं, धुक्याचं प्रमाण होतं थोडं. आणि कारण कसं असतं, वरती दिसू शकतं त्यांना धुकं असू शकतं, पण झाड वगैरे इथं काही नव्हतं, इथं कुठे झाडाचं काहीच नव्हतं. धुक्याचं असू शकतं, धुक्यामुळे हो, पण हे शक्य नाही, कारण ट्रेनिंगची विमान पण आता आम्ही पाहतो ना, सकाळ संध्याकाळ हे होतातच, लँडिंग होतात, पण नाही त्यांचा काय धुक्याचा काय प्रॉब्लेम त्यांना काही जाणवत नाही. आणि हे विमान 8:45 वाजता म्हणजे इतकं धुकं कमी कमी प्रमाण झालं होतं धुकं त्यावेळेस. पण मग तुम्ही आता सांगताय पायलट ट्रेनिंगचे जे विमान आहेत ते किती वाजल्यापासून सुरू होतं त्यांचं ट्रेनिंग? धुक्याचं तुम्ही सांगताय की आता धुकं जाणवत नव्हतं 8:45 वाजता, पण ही जे ट्रेनिंग सेंटरची विमान आहेत ती छोटी विमान आहेत ते धुक्यात चालतात का? हा, ते धुक्यात पण रात्रीचं पण चालू असतात ते विमानं, असं काही नसतं त्यांचं ट्रेनिंग. दिवसा पण आणि रात्री पण 24 तास जवळपास चालूच असतात, ते कधी बंद दिसत नाहीतच इथे. तुम्ही काय सांगाल, ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस तुम्ही इथंच विमानतळावर होता, मी काय काम करता नेमकं आणि काय परिस्थिती पाहिली? मी विमानामध्ये फ्यूल भरतो. विमानामध्ये फ्युल भरता? हा. ज्यावेळेस मी तिथं दादांचं विमान आलं त्यावेळेस मी तिथं एका विमानामध्ये मी फ्यूलच भरत होतो. फ्यूल भरलं आणि आलो मी खाली. ते विमानाचा मला स्फोट झालेला आवाज आला. त्याच्यानंतर मला मोठा गोळा दिसला धुराचा. त्यामुळे आमच्या ATCचा सायरन वाजला. त्यामुळे आम्ही पळायला धाव घेतली. धाव घेतल्यानंतर इथं आल्यानंतर पाहिलं तर स्फोट झाला होता. दादांची बॉडी बाहेर पडली होती. पोलीस ते विझवत होते. इथं पाणी अवेलेबल नव्हतं. आणि फर्स्ट टाइम असं झालंय की दादांचं विमान फर्स्ट लँडिंगला लँड होतं. असं ते सर्कल वगैरे कधीच मारलं नाही ते. या विमानाने सर्कल मारलं होतं? हो. काय नेमकं कारण सांगितलं तुमचं? ज्यावेळेस ATCचं ज्यावेळेस हे होतं विमान लँड होतं, प्रत्येक वेळेस दादांचं विमान यायचं त्यावेळेस सर्कल कधीच मारलं जात नव्हतं? सर्कल कधीच मारलं नाही आतापर्यंत. नेमकं काय कारण असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इथं काम करताय, फ्युल भरायचं काम करताय किंवा विमानाच्या दृष्टीने? तेव्हा विजिबिलिटी होती, कारण ते इथं एक टावर आहे, तो दिसत नाही तोपर्यंत आमची फ्लाइंग चालू होत नाही. ओके, म्हणजे ज्या दिवशी विमान अपघात झाला त्या दिवशी तो टावर दिसत होता? तो दिसत नव्हता, आमची फ्लाइंग बंदच होती तेव्हा. म्हणजे दृश्यमानता कमी होती म्हणायचं? कमी होती. मग आता तुम्ही सांगताय विमान अपघात इथं झाल्यानंतर, विमान कोसळल्यानंतर ज्यावेळेस धुराचे लोट उरले किंवा जाळ पाहायला मिळाला त्यानंतर ATCचा सायरन वाजला? ते जेव्हा विमान पडलं तेव्हा ATCचा सायरन वाजला, स्फोट झाले. सायरन वाजल्यावर पुढे काय होतं? सायरन वाजल्यानंतर तिथं जे कामगार असतात ते रनवेला येतात, अशी काही घटना घडल्यानंतर. तर आपण बघितलं की ज्यावेळेस इथं विमान अपघात झाला त्यावेळेस ATCचा सायरन वाजला आणि त्यानंतर ज्या तिथले कर्मचारी विमानतळावरचे रनवेच्या दिशेने धावले. मात्र विमान अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आगीचे लोट जे इतके प्रचंड होते तिथं कोणताही माणूस जाऊ शकत नव्हता. पाण्याची कमतरता असल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी
बादलीनं पाणी आणून ते आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वी अजितदादांसह 5 जणांचा जीव जो आहे त्या अपघातामध्ये गमावलेला होता. अर्थात या अपघातावरून सध्या राजकारण पाहायला मिळतंय, कारण अजितदादांचं अपघाताची चौकशी व्हावी या संदर्भातलं मागणी जी आहे ते रोहित पवार सातत्यानं करतायत. दुसरीकडं त्यांच्याच पक्षातली लोक जे आहेत ते या संदर्भात काही बोलायला तयार नाहीत. त्यांची देखील मागणी आहे की राज्य सरकारने किंवा तत्सम तपास यंत्रणांनी या संदर्भातली चौकशी करून लवकर अहवाल द्यावा. मात्र जी घटना घडलेली आहे, जवळपास 1 महिना उलटलेला आहे. 1 महिन्यानंतर देखील या संदर्भातला ठोस जो पुरावा आहे किंवा कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई जी आहे ती होताना दिसत नाहीये. अर्थात त्यांच्या तपास यंत्रणांच्या परीने त्यांची कारवाई सुरू असेल, मात्र सर्वसामान्य लोक जे आहेत ती सध्या अत्यवस्थ आहेत किंवा अस्वस्थ आहेत. अजितदादांचा जीव, अजितदादा लाडका नेता होता, बारामतीकरांसाठी नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी. अजूनही लोक मानायला तयार नाहीत की अजितदादा आपल्यामध्ये नाहीत आणि त्यामुळं कुठेतरी या या अपघाताची जी आहे तपास लवकर व्हावा आणि लवकर काय आहे तो न्याय मिळावा अशी मागणी सर्वसामान्य करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.